नमस्कार मित्रांनो, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण आपले यूट्यूब कोर्ट कचेरी जो चॅनल आहे आपला, त्याच्यावर आपण वेगवेगळ्या विषयावरची माहिती जी आहे ती पोस्ट करत असतो. आपण या चॅनलला सपोर्ट करत आहात, खूप भरभरून असा प्रतिसाद देत आहात आणि या चॅनलला जे आहे ते शेअर करत आहात. तर ज्यांनी आत्तापर्यंत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअरसुद्धा करावं. आपल्या सर्वांना माहीत आहे की जशी ही माहिती आपण सर्वसामान्य जे लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो, त्या अनुषंगाने आपले जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठीसुद्धा काही विषय असतात. तर आजचा विषय हा विशेष करून ज्युनियर माझ्या मित्र आणि मैत्रिणींसाठी आहे. एक विषय होता की एक केस जी आहे ती माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेलेली होती. राजन कृष्णा कावळे विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र, रीट पिटिशन नंबर 16755/2023. आणि त्या केसमध्ये जो न्यायनिर्णय आलेला होता देअर लॉर्डशिप्स ऑफ बॉम्बे हायकोर्ट यांचा, तो 2/1/2024 रोजी आलेला होता. आणि त्या न्यायनिर्णयाचा विषय असा होता की महाराष्ट्र सरकारच्या MPSC विभागाने 3/11/2022ला एक जाहिरात काढली होती सेक्रेटरी लीगल ग्रुप ए या पदाची. आणि या पदाच्या भरतीसाठी जाहिरात दिल्यानंतर अनेक उमेदवारांनी अर्ज भरले आणि जे निकष होते त्या निकषाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने ती पदे भरली. ती पदे भरल्यानंतर जे या केसमधील रिस्पॉन्डंट नंबर 3 जे होते, त्या रिस्पॉन्डंट नंबर 3 यांनी महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलकडे तक्रार दाखल केली आणि त्याने असं म्हटलं की जे रिस्पॉन्डंट नंबर 3 होते, कॅन्डिडेट होते जे, की त्यांनी असं म्हटलं की जे 3 नंबरचे कॅन्डिडेट आहेत तर त्यांना चुकीच्या पद्धतीने निवड करून घेतलेलं आहे. आणि हे करत असताना त्यांनी जी महाराष्ट्र शासनाची जाहिरात होती पदभरतीची, तर त्याच्यामधील कलम 8(2)(ड) या कलमाचा दाखला दिला. आणि त्या कलमामध्ये असं लिहिलेलं होतं की त्या उमेदवाराने 5 वर्ष वकिली व्यवसायामध्ये पूर्ण केली गेलेली असली पाहिजे. आणि त्यामुळं हे जे रिस्पॉन्डंट नंबर 3 होते त्या केसमधले, म्हणजे सामनेवाला नंबर 3 जे होते, तर त्यांनी 5 वर्षे पूर्ण केलेली नाहीत. कारण त्यांनी वकील झाल्यानंतर त्यांनी LLMला एका इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलं आणि ते LLMचं शिक्षण घेत होते. त्यामुळे ते जर LLMचं शिक्षण घेत होते तर त्यांनी 5 वर्ष वकिली केली असं म्हणता येणार नाही, असा अर्जदाराचं म्हणणं होतं. त्यामुळे त्यांनी ती निवड प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केलेली होती. महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलमध्ये दोन्ही पक्षांचा युक्तिवाद झाला आणि महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनलने असं धरलं, म्हणजे असं ग्राह्य धरलं की जरी LLM जरी करीत असले रिस्पॉन्डंट नंबर 3, तरीसुद्धा LLM करीत असताना त्यासाठी त्या शैक्षणिक कालावधीमध्ये सनद जी आहे ती सस्पेंड ठेवण्याची गरज नाही. म्हणजे शिक्षण घेत असताना सुद्धा LLMचं तो वकिलीचा कालावधी जो आहे तो पूर्ण केला असं मानण्यात येईल. आणि त्या अनुषंगाने जे रिस्पॉन्डंट नंबर 3 होते त्यांनी माननीय जिल्हा न्यायालयाचं प्रॅक्टिसबाबतचं 5 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे याबाबतचं प्रमाणपत्रसुद्धा दिलेलं होतं, त्याचासुद्धा जो आहे तो आधार घेतला. आणि त्यावर नाराज होऊन जे अर्जदार होते ते माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये, आता मी जे रीट पिटिशन नमूद केलं रीट पिटिशन नंबर 16755/2023, तर त्याच्यामध्ये गेले आणि त्यांनी तिथं हाच युक्तिवाद मांडला की शिक्षण पूर्ण घेत होते रिस्पॉन्डंट नंबर 3 आणि ते चांगल्या वेलनोन इन्स्टिट्यूटमध्ये होते. तिथं त्यांना हजर राहणं त्या कॉलेजला, LLM म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे की ती वकिलीमधली मास्टरेट डिग्री आहे, तर ते पूर्ण करत असताना ते पूर्ण वेळ तिथं शिक्षण घेत होते. तर त्या कालावधीमध्ये जो आहे ते त्यांनी वकिली केली असं म्हणता येणार नाही. आणि वकिली केली असं म्हणता येणार नसल्यामुळं त्यांचा तो LLM शिक्षण करत असलेल्याचा कालावधी हा वकिलीच्या कालावधीमध्ये धरता येणार नाही, असा त्या माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा अर्जदारांनी युक्तिवाद केलेला होता. परंतु त्यांचा तो युक्तिवाद जो आहे तो माननीय मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा हेच अधोरेखित केलं की एकदा वकिली LLBचं शिक्षण पूर्ण केलं, बार काउन्सिलकडून सनद घेतली नोंदणी करून, आणि त्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सुरू केली. आणि प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर त्या दरम्यान जर ते LLMचं शिक्षण घेत असतील, लॉमधलं मास्टरेटचं जर शिक्षण घेत असतील, तर ते शिक्षण घेत असताना त्यांना सनद त्यांची सस्पेंड ठेवण्याची गरज नाही आणि त्या शिक्षणाचा कालावधी जो आहे
तो सुद्धा या प्रॅक्टिसच्या पिरियडमधून वजा करण्याची गरज नाही. यामुळं या न्याय निर्णयामुळं जे नवोदित वकील आहेत की ज्यांना वकिली व्यवसायसुद्धा करायचा आहे आणि ज्यांना LLMचं शिक्षणसुद्धा पूर्ण करायचं आहे, तर त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वपूर्ण असा न्याय निर्णय आहे. कारण त्या शैक्षणिक कालावधीमधले सुद्धा त्यांच्या वकिली व्यवसायाचा पिरियड जो आहे तो ग्राह्य धरला जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास व्हिडिओला जरूर शेअर करा, व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.